विविध भारती पुणे. ठळक बातम्या. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांची एकत्रित रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कालपर्यंत सुमारे 80 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3,000 रुपये जमा झाले आहेत. या योजनेसाठी 1,62,00,000पेक्षा अधिक महिलांची नोंदणी झाली असून उर्वरित पात्र महिलांना उद्या म्हणजे 17 ऑगस्टपर्यंत लाभ मिळेल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल दिली. दरम्यान या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना लाभवाटपाचा राज्यस्तरीय औपचारिक कार्यक्रम उद्या पुण्यात होणार आहे. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यातल्या विधान भवन इथं घेतला. राज्य परिवहन महामंडळातर्फे 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक या राज्यस्तरीय अभियानाचा बक्षीस वितरण सोहळा काल पुण्यात पार पडला. अ वर्गात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बस स्थानकाला, ब वर्गात भंडारा जिल्ह्यातील साकोली बस स्थानकाला आणि क वर्गामध्ये सातारा जिल्ह्यातील मेढा बस स्थानकाला महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं. कोलकाता इथं प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननं उद्या सकाळपासून 24 तासांचा देशव्यापी संप जाहीर केला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, मात्र बाह्य रुग्ण विभागाचं काम बंद ठेवलं जाईल. दरम्यान कोलकात्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरांची सुरक्षितता वाढवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. याचबरोबर महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्याही वाढवली जाणार असल्याचं अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांनी नुकतंच सांगितलं. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहून कमाल तापमान 32 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.